बटाट्याची भाजी तर तुम्ही लयदार खाल्ली असेल, पण अशी खाल्ली नसेल. पहिल्याच घासामध्ये मजा येई जाईन तुम्हाला. चला मग पाहू कशी करायची ते. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. सगळ्यात पहिले आपल्याला एकदम साधं पण चविष्ट असं वाटण तयार करी घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी घेतलं आहे 10-12 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 2-3 चम्मच सुकं खोबरं, 8-10 हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर. आता आपण याचं वाटण तयार करी घेऊ. त्याच्यामध्ये लागलं तर 1-2 चम्मच पाणी टाकायचं, म्हणजे मस्त वाटातं. आपण आता असं हे वाटण घेतलं आहे, हे झालं मस्त वाटण तयार. आता आपण भाजी करू. त्याच्यासाठी मी कढईत 3-4 चम्मच तेल घेतलं आहे. तेल गरम झालं, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकू. जिरं चांगलं तडतडलं आहे. आता हे वाटण टाकी घेऊ. वाटण चांगलं आता आपण तेलामध्ये भुजी घेऊ. आता आपण हे वाटण तेल सुटीन तर चांगलं तेलामध्ये भुजी घेऊ. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी आली की लगेच समजेल. वाटण मस्त भुजायला आहे, आजूबाजूला असं तेल सुटायला लागलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर आणि स्वादानुसार मीठ टाकू आणि चांगलं कालून घेऊ. सुके मिरची मसाले बी आता याच्यामध्ये चांगले भुजी घेतली आहे. आता आपण बटाट्याचे काप टाकी घेऊ. हे मी मीडियम साईजचे 4-5 बटाटे चांगले कापी संधून घेतले आहे. तर हे बी आता आपण चांगलं कालून घेऊ, म्हणजे बटाट्याच्या फोडीले सर्व मिरची मसाला लागी जाईल. आता आपल्याला भाजी शिजवी घेणी आहे, बटाटे शिजतील तर लोक. त्याच्यासाठी मी कढईवर ताट ठेवला आहे आणि ताटात हे पाणी टाकू. आपल्याला भाजीत पाणी नाही टाकायचं आहे. ताटात असं पाणी टाकलं म्हणजे भाजी मस्त शिजते. हे बघा कसं मस्त हळदी मीठ आणून पाणी सुटलंय भाजीले. अशी मधून मधून 2-3 दार अशी कालवत राहायची, म्हणजे कढईले चिपकत नाही. पाणी न टाकता शिजवायची भाजी, म्हणजे मस्त चविष्ट लागते. गॅसची आस कमीच ठेवायची. असंच आपण मध्ये मध्ये 2-3 दार बटाट्याची भाजी कालवी घेऊ आणि परत असं ताट ठेवून आपण हिला शिजवी घेऊ. पहा आता बटाट्याची भाजी शिजायला आली आहे. याच्यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला टाकी घेऊ आणि परत चांगलं कालवी घेऊ. तुम्हाला जर असं याची थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पूर्ण शिजल्यावर थोडंसं पाणी टाका आणि परत 1 वाफ काढा, म्हणजे थोडीशी ग्रेव्ही बी होईल त्याची. आता परत 2 मिनिट आपण शिजवी घेऊ. अशी बटाट्याची भाजी झटपट होते आणि मस्त चवदार लागते खायला. बटाटा मस्त शिजला आहे. आता भाजी तयार आहे खायसाठी. आता आपण कोथिंबीर टाकी घेऊ. अशी आहे हिरव्या वाटणातील बटाट्याची भाजी तयार आहे. अशी हिरव्या मसाल्याची भाजी तुम्ही नक्की करी पहा, मस्त लागते. कशी आपण लाल मिरचीची भाजी तर नेहमीच करतो, पण अशी हिरव्या मसाल्याची भाजी तुम्ही नक्की करी पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कशी वाटली. चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये.